म्हणजे आणि सीतामाईचं आगमन झालेलं आहे. आद्यापी सह्याद्री पर्वती देवांचे वार उतरती सर्व ब्रह्मांडाची दैवते धावती अवधूत मूर्ती पाहावया. बालेघाटाचे डोंगर ते सह्याद्रीच्या रांगा आणि सह्याद्रीच्या रांगाच्या ठिकाणी स्वतः दत्तात्रेयाचं अधिष्ठान आणखीन आहे. ते पाहण्यासाठी देवाधिकांची सुद्धा गर्दी होती. किम कारण ज्याच्यामध्ये चांगलं जर असेल तर लांबच जवळ आल्याशिवाय राहणार नाही. पण तिन्ही देवाचा अवतार परिपूर्णतेचा अवतार आणखीन आहे. पण देवाधिक सुद्धा दत्तात्रेय गुरुच्या दर्शनाला जातात. कारण का तुमचा आमचा एकच गुरु या एकच. पण दत्तात्रेय महाराजांनी 24 गुरु करून घेतले तर काय ताकद आहे त्यांच्याकडं. पण त्याच्यातला एकच गुण घेतला, सगळे गुण घेतले नाही. एकच एक असे 24 गुरु करणारे दत्तात्रेय महाराज त्यांच्या दर्शनासाठी रामचंद्राचं आगमन आहे. घेता दत्तात्रेय दर्शन देवासी सामर्थ्य चढे पूर्ण मदते इतराशी होत प्रसन्न वरदान द्यावया. संतांच्या संगती मनोमार्ग गती 11 श्रीपती येणेपती किंवा येणेच मध्ये चालू जाता नव्हे गुंता कुठे काही. चांगल्याच्या संगतीमध्ये जावा. वाईटाची संगती सावली संगत राहू द्या, पण सावली सुद्धा अंगावर पडू नये. जर चांगल्याच्या संगतीत गेला तर चांगले गुण लागतात. वर्तन चांगलं होते, पाहणं चांगलं होतं, ऐकणं चांगलं होते, कर्म चांगलं आहे, धर्म चांगला आहे, आचरण चांगला आहे, भाव चांगला आहे, भक्ती चांगली आहे. म्हणून देवाची सुद्धा दर्शनासाठी जात होते. कारण दत्त मुनीचं दर्शन घेतलं त्यांचं तेज बल आणि ताकद वाढल्या जात होती कार्य करण्यासाठी. म्हणून सर्व देवाची दत्तात्रेयाच्या दर्शनाला जात आहे. जयासी प्रयागी प्रात स्नान पांचाळेश्वरी अनुष्ठान करवीरपुरात येऊन भिक्षाटना मध्यानी. या प्रत्येकाच्या ठिकाणी इलाहाबाद कुठे त्रिवेणी गंगा यमुना आणि सरस्वती त्या ठिकाणी स्नान आहे. कोल्हापुराच्या ठिकाणी भिक्षा मागायचे, पांचवेश्वराच्या ठिकाणी भोजन करायचे आणि परत असणार जायचे. काय सामर्थ्य आहे त्यांच्याकडं. आपल्याला तिथून इथून यायचं म्हटलं तर जाऊ का नको, कसं जाऊ की जाऊ, गेल्यावर काय होईल की नाही गेलो तर काय होईल की जावा का नका, हे आपली भावना आहे का. निश्चयाची बळ तुका म्हणे तिची फळ. जीवनामध्ये फक्त निश्चय असावा. जर जीवनामध्ये निश्चय असलं पण आपला थोडा निश्चय पाठ बदलू नये. बघा म्हणजे मला बायको बदलायला जायचं तो भी चांगला आहे, पण हे उपजीविका भागवण्यासाठी. पण हा विषय शेवटचा विषय. याच्यातलं गोटुडं तुम्हाला आम्हाला दिसणार नाही, पण तिकडं गोटुडं दिसते पाट्याने एवढं. अरे ते संपणार आहे, पण हे संपणार नाहीये. हे शेवटच्या क्षणाला बांधलेलं गोटुडं कामाला येणार आहे. याला केळ लागणार नाही, आळे लागणार नाही, कुजणार नाही, साडणार नाही, काय होणार. जशाला तसं गोटुडं जिथे आणखीन आहे. पण किती पैसे ना कर्मा बेनं पळू नका. धर्मा बेनं बघा पळा, आचरणा बेनं पळा, भक्ती च्या मागं पळा. खरंच असणार इकडे काय त्याच माध्यमामध्ये एवढं गमन असणार दत्तात्रेय महाराजाचं आणखीन आहे. आस्था जाता वासरमणी सह्याद्रीशी जाती परतोडी ते देवांचे वार कर जोडणी वाट पाती अगोदर. सह्याद्री पर्वताच्या ठिकाणी दत्तगुरूचं आगमन जिथे केव्हा होत आहे ते पाहण्यासाठी असणार मावरगडाच्या ठिकाणी सर्व देवाधिकांची गर्दी होती. मुद्रा प्रसन्न करण्यासाठी देवाचं दर्शन, संतांचं दर्शन, साधूचं दर्शन जर आपल्या जीवनामध्ये घडलं तर ही मुद्रा, दुसरी मुद्रा नाही, ही मुद्रा प्रसन्न झाल्याशिवाय राहत नाही. पण आपल्या ओळखीचं नाही, भेट गाठ नाही कवा तिथे कसं तोंड झाले, त्याची जर गाठ पडली तर मग त्या दिवसच वाईट झाला. काय झालं, समोरचं कर्म बदलय. आपलं नाही पण समोरचं कर्म बदलय, म्हणून आपला दिवस सुद्धा व्यवस्थित जात नाही. रोख 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 आल्याची उगतच गाठ पडली, आल्याची उगतच गाठ पडली. हा पण देवाधिकाला वाटत होतं केव्हा तर अहो प्रेम पाहिजे जीवनामध्ये. ते प्रेम देवाधिकाकडे होतं. म्हणून दत्त गुरूच्या असणार बरं का माऊरच्या ठिकाणी वाट पाहत आहे. दृष्टी देखता दिगंबर एकची होय जय जयकार असंख्य वाच्यांचे गजर आध्यात्मिक भक्त ऐकती. भक्त ऐकती. पण हे आपलं बजीर झालं, आपल्याला ऐकू येणार. त्या स्वरूपामध्ये, त्या तत्वामध्ये, त्या कर्मामध्ये, त्या आचरणामध्ये जावं लागेल तर ऐकू येईल. आपलं सगळं वरपुंगे बाहेरून वेगळं आतून वेगळं, हे कसं काय वेळ लागणार आहे. तिथं अजून आहे जे जकार केलेला ऐकायला येतो पण
सात्विक वृत्ती असली पाहिजे, सद्धारणा असली पाहिजे, जीवनामध्ये सद्धर्म असला पाहिजे, तर ते शब्द ऐकायचे. दत्त महाराज गेल्याबरोबर त्या सर्वच्या सर्व देवाची दत्त गुरुच्या जय जयकार करतात. दत्तात्रय भक्त देखता दृष्टी देवाचे जी सकल सृष्टी त्यांचे पायी झाली ती मिठी पुढी ठाकती कर जोडणी. आकायचं सप्त आहे. सप्त्याच्या ठिकाणी सगळं नियोजन आहे, वाचक सूचक आहे, पण एकही स्रोत आहे का? काय करावं? श्रोता पाहिजे ना. पण हे दत्तगुरु आल्यावर सर्वांच्या अंतःकरणामध्ये प्रसन्नता निर्माण होत आहे, सात्विकता निर्माण होत आहे, प्रेम निर्माण होत आहे, आणि त्याच्यामधून त्या दत्तगुरूच्या भजनाचा जय जयकार करत आहे.